सुरुवातीला एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघणार आहोत। आपल्या मुलीच्या आत्महत्येचा शवविच्छेदन अहवाल चुकीचा दिल्याची साताऱ्यातल्या एका कुटुंबानं तक्रार दिलेली आहे। तिची आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा या कुटुंबानं गंभीर आरोप केलाय। शवविच्छेदन अहवालात फलटणमधील हॉटेलमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरची सही असल्याची माहिती या कुटुंबानं दिली आहे। साताऱ्याच्या बावधन गावामध्ये राहणाऱ्या पाचांगणे कुटुंबानं साताऱ्याच्या ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर यांची भेट घेतली आणि 17 ऑगस्टला मुलीनं आत्महत्या केल्याची बातमी समजली होती। मुलीचा शवविच्छेदन फलटण उपजिल्हा रुग्णालयातच झालं होतं। जेव्हा जो रिपोर्ट बनवण्यात आला तो आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनंच बनवल्याची खात्रीशीर माहिती या कुटुंबानं सांगितली आहे। तेव्हा दिलेला हा रिपोर्ट चुकीचा दिला असून डॉक्टर महिला यांच्यावर राजकीय दबाव होता अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि मुलीच्या सासरचं आडनाव निंबाळकर असून राजकीय दबाव टाकण्यात आला असा संशय देखील या कुटुंबानं व्यक्त केलाय। त्यामुळे या प्रकरणाची देखील पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यांचं नाव आहे पाचांगणे आणि यांचा आरोप जो आहे तो असा आहे की यांच्या मुलीनी आत्महत्या केली होती, मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे। याचं कनेक्शन त्यांनी जे जोडले ते फलटण डॉक्टर महिला आत्महत्या केस सोबत जोडले। आता यामध्ये त्यांचं म्हणणं आपण ऐकणार आहोत, पण यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे त्यांची मुलगी वाठार निंबाळकर या गावात दिली होती। तिने आत्महत्या केली होती 17 ऑगस्टला आणि त्या मुलीच्या सासरचं आडनाव होतं निंबाळकर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची ही हत्या आहे असं त्यांचं म्हणणं काय, कारण तिचा PM रिपोर्ट जो बनवला होता ते या डॉक्टरांनी बनवला होता ज्यांनी आत्महत्या केली आहे। फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात ज्या डॉक्टर होत्या त्यांनीच हा PM रिपोर्ट बनवला होता आणि त्यांच्यावर राजकीय दबाव तेव्हा होता असं सुद्धा यांचं म्हणणं आहे। आपण या पाचांगणे कुटुंबांशी बोलूया की नक्की यांचं म्हणणं काय आहे आणि फलटणच्या या केस सोबत कसं कनेक्ट आहे। काय सांगाल? तुमचे आरोप जे आहेत मगाशी ऐकले तुम्ही, ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडमला सुद्धा तुमचं म्हणणं सांगितलं। काय आरोप आहेत? तुमच्या मुलीची आत्महत्या नाही हत्या असं म्हणतात आणि PM रिपोर्ट चुकीचा दिलाय। हो बरोबर आहे, चुकीचाच आहे रिपोर्ट तो। कारण आम्हाला आधी पण शंका होती, पण जेव्हा हे 4 दिवसापूर्वी महिला डॉक्टरचं प्रकरण पुढे आलं तेव्हापासून आम्हाला असं वाटू लागले की माझ्या मुलीचे पण PMचे रिपोर्ट त्याच मॅडमांनी तपासलेले आणि त्यांचे सिग्नेचर आहेत त्याच्यावरती। त्याच्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की माझ्या पण मुलीचे हे रिपोर्ट बदलले गेले आहेत, चुकीचे आहेत। हां, त्याच्यावर कुणाची सही आहे? महिला डॉक्टर त्या आत्महत्या केलेल्या डॉक्टर आहेत ना त्यांची सही आहे। आणि त्यांच्यावर जो दबाव होता तो राजकीय होता असं म्हणणं आहे? हो, का असं म्हणणं आहे? त्यांनी लिहिलं होतं तसं, माझं राजकीय दबावामुळे आणि पोलिसांच्या दबावामुळे मला हे होतंय, त्याच्यामुळे मला ह्याचा दबाव आहे, त्याच्यामुळे मी आत्महत्या करते असं टीव्हीला ह्याला बातमी आला, आम्ही ऐकलं होतं सगळं। त्याच्यावरून पण मला मग असं वाटायला लागलं की आपल्या पण मुलीचे रिपोर्ट असेच बदलले गेलेले आहेत। नाही, पण आता हे बदलले गेलेले आहेत असं तुम्ही सांगताय, मात्र या तुमच्या सासरच्या मुलगी जी आहे तिच्या सासरच्याकडचा आणि राजकीय काही संबंध किंवा कनेक्ट आहे का? असू शकतात, निंबाळकर माणसं आहेत ना, ती पण निंबाळकर आडनाव आहे आणि काही राजकीय नेते निंबाळकरांचे पण आहेत। त्याच्यामुळं मी अशी म्हणू शकत नाही त्यांचंच आहे हे सगळं, पण असू शकतं। ठीक आहे। या मुलीच्या आई होत्या भाग्यश्री पाचांगणे, मारुती पाचांगणे तिचे ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांचे हे वडील आहेत। आणि ही त्यांची मुलगी आहे, ऍक्च्युली 1.5 वर्षाचीच आहे। हिच्या आईने आत्महत्या केली असं यांचं म्हणणं आहे। काय सांगाल तुम्ही, काय म्हणणं आहे? माझ्या मुलीचं 17 ऑगस्टला काय झालं, एक फोन आलता जावायचा की असं असं झालंय आणि पोलीस स्टेशन आपल्या ह्याला या सरकारी दवाखान्यात चक्कर येऊन पडली। आता माझी मुलगी इंजिनिअरिंग झालेली होती, आधीच ती गरोदर होती, 6 वर्षाची ती ही होती गरोदर, 6 महिन्याची, आणि 1.5 वर्षाची तिला ही मुलगी आहे। आणि हे असून बी ती चक्कर येऊन पडल्यामुळे आम्ही गेलो, जाऊन बघितलं तर ते सरकारी दवाखान्यात नसल्यामुळे त्यांनी डायरेक्ट तिला खाजगी दवाखान्यात तिला त्यांनी सांगितलं होतं खाजगी दवाखान्यात आहे,
आणि खाजगी दवाखान्यातनं आम्ही तिथे गेल्यानंतर तिथनं गेल्यानंतर डायरेक्ट तिथं बघितलं तर त्यांचा चुलत भाव सुजित निंबाळकर, तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात नेलं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला डायरेक्ट आमच्या मुलीचा मृतदेह दाखवला. त्यांनी सांगितलं की किरकोळ शाब्दिक वादात यांची भांडणं होऊन त्यांनी असं केलं. पण माझं म्हणणं आहे की शाब्दिक वाद नसून हा घातपाताचाच प्रकार आहे. कारण त्यांच्या घरीही झालेलं आहे आणि घरी होताना मुलीचा माझ्या मृत्यू घरी गळफास झाला होता तिथं कमीत कमी शेजारचे पोलीस पाटील, कमीत कमी पोलीस स्टेशनचे कोण साहेब असतील त्यांना न फोन करता परस्पर बॉडी त्यांनी उतरवली कशी. हे म्हणजे हा संशय तुम्हाला महत्वाचा वाटतो. आणि पीएम रिपोर्ट बद्दल काय सांगा? पीएम आता जे महिला डॉक्टरांचं जी घटना घडली सुसाईड केस, तर त्यांनी जो पीएम रिपोर्ट जे आमच्या जे कन्नीचा होता तो त्यांनीच बनवलेला होता आणि त्याच्यावर त्यांच्या सह्या आहे. मला असं वाटतं की आणि त्यांनी तिथं लिहिलेलं होतं सुसाईड नोट मध्ये की माझ्या उभी पीएम चे रिपोर्ट बदलून यावे असे दबाव टाकत होते कोणत्याही राजकीय नेते. तर माझ्या पण तुम्हाला असं का वाटतं की दबाव असावा? असं राजकीय कनेक्शन संबंध काय होते का त्यांच्या मुलीकडच्या तुमच्या सासरचे? सांगतो ना, त्यातनं बी कसं आहे ते आमच्या मुलीचे सासरकडचं आडनाव आहे निंबाळकर आणि ते माझे जावई फौजमध्ये असल्यामुळे निंबाळकर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीने दबाव टाकू शकले असते त्यांच्या माहिती. असं आहे. हे वडील होते आत्महत्या केलेल्या मुलीचे. यांचं जे म्हणणे आहे ते म्हणजे आमच्या मुलीचे जे पीएम रिपोर्ट आहेत ते चुकीचे दिले, दबावामध्ये त्या डॉक्टरांनी दिले असावेत असं यांचा दावा आहे. म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे की पूर्ण चौकशी झाली पाहिजे. यांच्या सोबत जे आहेत जे हे प्रकरण उजेडात आणलं ते विक्रम वाघ आहेत. काय सांगाल? हे प्रकरण तुम्ही उजेडात आणताय, मात्र आपलं काय म्हणणं आहे, आपण यांचं सगळं तपासले का कागदपत्र आणि कशा पद्धतीने आता पुढे आपण मागणी करताय? हे प्रकरण जर बघितलं तर हे लांबचं प्रकरण आहे. हे आमच्या घराच्या शेजारीच अगदी जवळच राहणार कुटुंब आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंब. आई शिलाई काम करते, आज वडील बघितलं तर लाकडाच्या मिलमध्ये काम करतात. सर्वसामान्य कुटुंब, परंतु बीटेक पर्यंत मुलगी शिकवली. आज एक मुलगा आहे त्यांना, तो सुद्धा शिकलेला आहे. आज जर बघितलं तर मुलगी 2 दिवसापूर्वी आत्महत्येच्या अगोदर 2 दिवस पूर्वी येऊन गेली. तिची म्हणजे आज तिचं गर्भोदर असल्यामुळे आई वडिलांनी काळजी घेणं किंवा ही करणं हे चालू होतं, परंतु अचानक